पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होते आणि या निवडणुकीच्या दृष्टीने आपण विविध जिल्हा परिषद पंचायत समिती गणामध्ये जाऊन निवडणुकीचा आढावा घेतोय, लोकांची जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय, समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक होते याचा मागोवा घेतोय। आज आपण पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये आहोत। या गटातील शिंगवे या गावामध्ये आहोत आणि येथील नागरिकांशी संवाद साधणार आहोत। परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे हे आहेत। दोनही व्यक्ती या जिल्हा परिषदमध्ये काम केलेले आहेत आणि दोनही उमेदवारांनी सोबतीने काम केलेलं आहे, एकाच पक्षात काम केलेलं आहे आणि आता ते एकमेकांच्या विरोधात लढत आहेत। विवेक वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आहेत तर अरुण गिरे हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढत आहेत। किरण वाळुंज हे भाजपचे उमेदवार आहेत तर पंचायत समिती गणामध्ये श्वेता ढोबळे या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आहेत। त्यांच्या विरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनंदा ढोबळे आहेत तर भाजपाकडून मुक्ता लबडे या उमेदवार आहेत। पंचायत समितीला तिरंगी लढत होते, वरतीही तिरंगी लढत होते। या दृष्टीने आपण शिंगवे गावातील नागरिकांशी संवाद साधू आणि चर्चा करू। या शिंगव्यातल्या काही समस्या सुटल्यात का? शिंगव्यातल्या समस्या सुटल्यात का? काय बुक खायला तिकडं आम्हाला काहीच बोलायचं नाही। समस्या सुटल्यात का बाबा? समस्या सुटल्यात का? काहीच नाही बोलायचं, आम्हाला बोलायचंच नाही त्यांच्याविषयी, राजकारणाचं बोलायचंच नाही। शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत? काहीच नाही। कांद्याला मरणाचा बाजारभाव आहे, बस झालं आमचं समाधान नाही। हा, आता बायका तर राहते का निघून जाते त्या कांद्यामुळे, ते तर आम्हाला जाऊ दे बस। बाबा बोलायचं नाही ठराव झाला, काय असेल ते आमच्या मनात येईल। निवडणूक लागलेली, काय समस्या आहे त्या भागामधल्या? या भागामध्ये काही समस्या काही आता राहिल्याच नाही तशा। रस्त्यांचा प्रश्न, रस्ते बऱ्यापैकी झाले, रस्ते बऱ्यापैकी झालेत, रस्त्यांचा काही विषयच नाही। जे अडचणीतले रस्ते होते ते थोडेफार राहिलेत, काही झाले तर पण। खाली पंचायत समितीची लढत होती, श्वेता ढोबळे विरुद्ध सुनंदा ढोबळे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, कशी लढत होईल? आता शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, तसं आता पुणे जिल्ह्यात बहुतेक आधी एकत्रच झाल्यासारखी। पण आता कसं होतं आहे, काही नेत्यांचं म्हणजे जे मेन कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे एकत्र नाही झाली, नाही तर ती एकत्र व्हायला काय अडचण नव्हती, ती एकत्र होणार होती। नाही मतदानाला कसं होईल? आता मतदानाला विवेकदादा वळसे पाटील 100%। पंचायत समितीचं विचारतो मला। पंचायत समितीचं पण पंचायत समितीच्या आपल्या सुनंदाताई ढोबळे काय काम आहे त्यांची? हां, काम आता कोणचे नवीन उमेदवार आहे, काम आता होणारच आहे, पदावर आल्यावर येते नसते काय। आधीचे पंचायत समिती सदस्य कोणी आठवतात का तुम्हाला? आधी पंचायत समितीचे सदस्य आपलं हे होते मावळातले नाही का, ते कोणत्या पक्षाचे होते? ते घड्याळ कोण होते आपलं, त्यांनी काम केले का भागात? कामं करायला काय त्यांना 2च वर्ष भेटली, कोरोनाच्या काळात 2-3 वर्ष। तुम्ही ते नाव पण विसरून गेले त्यांचे। हां, संजय गावारी नाव विसरायचं नाही। आता कसं होतं, आपल्या पट्ट्यातला माणूस असला, मागच्या उमेदवारांनी जर पंचायत समितीच्या काम केलं नसेल तर मग लोक कशी निवडून देतील राष्ट्रवादीच्या दुसऱ्या उमेदवाराला? काय बाकीची कामं झालेलीच आहेत ना, कामं उमेदवार आपण निवडून देतो तो सुखदुःखात आला पाहिजे, त्यांनी कामं केली पाहिजेत। संजय गावरी तुम्हाला दिसले का भागात? संजय गावारी आता ते कोरोनाच्या याच्यात नाही आला, पण ते कोरोना झाल्यावर, कोरोनाच्या आधी दिसले का? नाही, ते नाही आले, पण शेवटी आहेच आता इथं होतेच ना बाकीचे पंचायत समिती जेडपीचे होते। काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू। निवडणूक लागलेली, प्रचार करताय तुम्ही, कोणत्या मुद्द्यावर प्रचार करताय? तुम्ही कोणत्या मुद्द्यावर प्रचार करताय? विकासाच्या। काय विकास करणार तुम्ही? तुमच्या परिसरामध्ये काय कामं राहिलेत आणि ती काय करणार आहे तुम्ही? आता बऱ्यापैकी तशी नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून शिंगवे गावाचं जवळजवळ 70-80% विकास कामं या ठिकाणी झालेले आहेत। राहिलेली उर्वरित थोडेफार काय कामं असेल
ती सुद्धा नामदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गी लागतील. आणि विवेकदादा वळसे पाटील अरुण गिरेंच्या काळात काही कामं झाली का इकडे? मला तर काय आठवत नाही काय कामं झाली असेल. पण अरुण गिरे सांगतायत की त्यांनी शाळेचे दवाखाने केले, ग्रामपंचायतच्या इमारती केल्या, समाज मंदिरं केली, त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय. दाखवा मला शिंगवेगावात एखादं समाज मंदिर किंवा कोणतं मंदिर बांधलेलं आहे त्यांनी कोणतं जर ते म्हणत असेल जर शिंगवेगावात एखादं मंदिराचं काम केलंय तर मी ओपन त्यांचा प्रचार करेल. विवेक वळसे पाटलांनी कामं केली का? हो केलेत ना, नक्कीच जरूर केलेत. त्यांनी काय कामं केले तिथं? त्यांनी आता रस्ते इथं आता हा काँक्रिटीकरणाचा रस्ता दिसतोय तुम्हाला सांगतो, जवळ 20 लक्ष रुपयाचा निधी आहे. माझे कमळे मळ्यात 10 लक्ष कधी रुपये. झालाय तो हा रस्ता कधी झाला? हा आता झाला 1-7-8 महिन्यापूर्वी. त्यावेळेस ते जिल्हा परिषद सदस्य नव्हते. नाही जरी नसले तर DPDCच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आम्ही JDPला जाऊन तो मंजूर करून आणलाच ना. त्यावेळेस अरुण गिरे पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते. नाही ते नंतर आले ना. 7-8 महिन्यापूर्वी तर अरुण गिरे एकूण तिकडे बेडूकुड्या मारून काय त्याचा उपयोग आहे? काय उपयोग आहे सांगा ना तुम्ही. जनतेला हे जर राष्ट्रवादी काँग्रेसमधले दोन्ही उमेदवार होते आणि त्या काळात जी कामं झालीत मग त्याचं श्रेय दोघांना का जात नाही? नाही पण जास्त मला तर वाटत नाही अरुण भाऊने काही शिंगवात कामं केले असेल किंवा 1-2 झाली असतील. पण त्यांनी मग दाखवून द्या. तुम्ही कसे मगाशी म्हणले का मंदिर त्यांनी बांधले, कोणतं मंदिर दाखवलं त्यांनी दाखवा, आपण त्याचा ओपन प्रचार करू. बांधले नाही ते प्रचार करतायत, असं करतायत. नाही तुम्ही मगाशी त्याच्या याच्यातून सांगितलं ना असं विषय. आणि बघा ही लिस्ट आहे तुम्हाला सांगतो कामांची. आतापर्यंत नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि विवेकदादांच्या माध्यमातून एवढी कामं झालेली आहेत. आणि काल आम्ही ग्रुपच्या माध्यमातून पण या ठिकाणी टाकलेलं आहे ग्रुपला. आणि जर कोणाला काय या कामाबद्दल शंका असेल तर त्यांनी स्वतः यावं, आम्ही त्यांना जिथं काम झालं तिथं दाखवून देऊ. पंचायत समितीची कशी लढत होईल? श्वेता ढोबळे विरुद्ध सुनंदा ढोबळे. नाही सुनंदा ढोबळे वन साईड निघेल, काय अडचण नाही. का बरं लोक निवडून देतील त्यांना? का बरं म्हणजे कामाचा अनुभव आहे त्यांना. मागच्या 5 वर्षामध्ये पारगावचं उपसरपंच पद भूषवलेलं आहे. तालुक्यात त्या महिला भगिनीमध्ये सक्रिय आहेत. त्यामुळं सुनंदाताई 100% विजय होते. श्वेता ढोबळेंनी पण कामं केलेत पारगावमध्ये. श्वेता ढोबळेने जरूर कामं केलेत, पण श्वेता ढोबळे आता नवीनच आहे. 1-1.5 वर्षापूर्वी त्या पारगावचे सरपंच झालेले आहेत. त्यामुळे थोडा संपर्क कमी आहे त्यांचा. आधीचे पंचायत समिती सदस्य दिसलेच नाहीत, त्यामुळं राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्यांना निवडून नका देऊ असा प्रचार करतायत विरोधक. नाही विरोधक काही करते, पण आमच्या शिंगवे गावामध्ये जे काय असेल, श्रावण बाळ योजनेचं असेल, तुम्हाला सांगतो परत विधवा महिलांचं असेल, संजय गांधी जे काम संजय गवारी साहेबांनी त्या ठिकाणी स्वतः असतं. मी स्वतः फॉर्म भरून ग्रामपंचायतमधून नामदार वळसे पाटील साहेब, विवेकदादा वळसे पाटील शासकीय योजना आहे ना ती. असू द्या, पण त्यांनी त्या ठिकाणी उपक्रम राबवला. त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं का ज्येष्ठांचं हे असेल शासकीय योजना आहे ते तर सरपंच आणि ग्रामपंचायतनी राबवायचे असतात. नाही राबवली ना. मग ते आम्ही विवेकदादा वळसे पाटलांच्या माध्यमातूनच ते आम्ही काम करून त्या ठिकाणी संजय गावारी साहेबांनी त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेले आहे. दिसलेच नाहीत, फिरकलेच नाही असा एक आरोप होतोय त्यांचा. नाही आता बघा शेवटी आरोप प्रत्यारोप दिसणाऱ्याला डोळा असेल तर ते 100% दिसले असेल. आमच्या सारख्याला दिसलेत, काय विषयच नाही. विवेक वळसे पाटील, अरुण गिरे दोन्ही तुल्यबळ उमेदवार आहेत. जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी कामं केलेली आहेत. ही लढत रंगतदार होईल. नाही विवेकदादा वळसे पाटील एकतर्फी निवडून दिलं मला 100%. विधानसभेला तर तसं जाणवलं नाही. नाही विधानसभेचं वातावरण वेगळं होतं. काय वेगळे पण होतं? थोडं एक निकम साला भावनिक लाट होती, बाकी आता तशी काही भावनिक लाट नाही. कोल्हेंना पण लीड होतं. कोल्ह्यांना असेल ते पण थोडं ते भावनिकच होतं. पण इथून मागचा तुम्ही आता इथून मागचा इतिहास केला. आता भावना का बदलली लोकांची? आता भावना विकास लोक आता 6 महिन्यात जे गावात काही खुनशीचं राजकारण सगळं हे झालं, हे त्याला नाकारले सचवेल. निकम साहेब जर चालले असता जे आज असते जवळची लोक निकम साहेबांना दुखावलेली. कोण झुकवले? आता समजा त्यांच्याच गटाने समजा तिथं आपले पूजा वळसे पाटील म्हणा, परत ते मयूर भालेराव याचे कळमचे असे पूजा वळसेंना उमेदवारी दिली असते तर लोकांनी निवडून दिलं असतं. 100% त्यांच्यावर राहिले असे लोकांनी निवडून दिलं असतं. नाही, पण थोडंफार भावनिक तर राहिले असे. पण आता निकम साहेबांच्या विवेक वळसे पाटील गटावर विरुद्ध पूजा वळसे समजा उमेदवार असता निकमांच्या तर कशी लढत झाली? तुल्यबळ झाले असे थोडीफार. तुल्यबळ झाली. आता तिरंगी आता जर नाही आता एकतर्फी विवेकदादा वळसे पाटील. आता पूजा वळसेंनी पण उमेदवारी अर्ज भरलेला आहे. पूजा अपक्ष वळसे, आहेत. विवेक वळसे पाटील आणि अरुण गिरे तिरंगी लढत झाली तर मग कसं होईल? हे बघा काम करण्यासाठी कोणत्या पक्षाचा पाठिंबा असावा लागतो. त्यामुळे आता विवेकदादा वळसे घड्याच्या माध्यमात आणि त्यांना पक्षाचा पाठिंबा असला ते निवडून येणार आणि ते काम करते पक्षामध्ये भरपूर काम करणार. काय वाटतं तुम्हाला कशी होईल लढत? लढत काय एकतर्फीच होणार. बंटी वळसे पाटील. पण वातावरण नाही तुमच्या गावामध्ये तसं. आमच्या वातावरणाचं काय झालं माहिती आहे का, याच्या मागलं इलेक्शन होतं ते वेगळ्या पद्धतीने होतं जरा. आपण दोन इलेक्शनला तसंच झालं. हो द्या पवार साहेबांचं काय झालं
उद्धव ठाकरे यांचं आणि ते सहानुभूतीची लाट होती, ती लाट आता कोणतीच नाही राहिली. आता पवार इलेक्शन साहेब, उद्धव ठाकरे आणि शिंदेची शिवसेना 3 पक्ष एकत्र आहेत घड्याळाच्या विरोधात. काय नाही फरक. आता ते कोण घोडेकर आहेत पगा वरलाकल्या पट्ट्यातले घोडेगावचे, त्यांनी काय सांगितले, ही यांची आघाडी ही होऊच शकत नाही. घोडेकर जे होते हां, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष होते, माजी अध्यक्ष, त्यांनी तर राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेत ते. नाही मग मी सांगतो ना तुम्हाला, ज्या वेळेस आता घोडेगाव गटात पंचायत समितीला अपक्ष उभे आहेत बघा ते घोडेकर. त्या घोडेकरांची काय कालच मी बाईट ऐकली, त्यांनी सांगितलं यांची आघाडी झाली काय, ही अभद्र युती. त्याच्यामुळे लोक एवढंच सांगायचं मला, लोक त्यांना टाळतील आणि विवेक वळसे पाटील एकतर्फी निवडून येतील. अभद्र कशी वाटते लोकांना? कारण काय झालंय, शिंदे सेना आणि उद्धव साहेबांची सेना आणि तुतारी पाठीमागच्या 2 इलेक्शन झाले, उद्धव साहेबांची सेना आणि तुतारी एकत्र होते, त्यांची आघाडी ठीक आहे. आता ही आघाडी वेगळी झाल्यामुळे लोकांमध्ये संभ्रम झालेला आहे. संभ्रम निर्माण झाला. ओके. निवडणूक लागली, काय वाटतंय तुम्हाला? काय नाही, चालू आहे निवडणुकीचं वार. तसं विवेकदाचं आहे इकडं. पंचायत समितीला कसं? पंचायत समितीला पण हेच सीटं लागतील गाड्याची. विधानसभेला काय असं वेगळं वारं होतं? ते पवार साहेबांची एक भावनिक लाट होती गावामध्ये. तर पवार साहेबांच्या माइंडची जवळजवळ 25-30% लोक गावामध्ये पण आहेत. आता पवार साहेबांचा उमेदवार आहे ना पंचायत पण समितीत. आज पवार साहेब वरती एक जागीच आहेत. आता इथं उमेदवार आहेत ना. इथं जरी असले स्थानिक पातळीचं पण आहे ना, लोकांच्या मनामध्ये त्यावेळेची भावना वेगळी आहे, ते आत्ताची भावना वेगळी. वेगळी भावना आहे. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. निवडणूक लागलेली, पंचायत समितीला श्वेता ढोबळे विरुद्ध सुनंदा ढोबळे अशी लढत होते. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होते. कशी होईल लढत? लढत ही जोरातच होईल. जोरात होईल. पण 2 राष्ट्रवादीच एकमेकांच्या विरोधात आहे खाली पंचायत समितीला. आम्ही शरदचंद्रजी पवार साहेबाच्या गटाची माणसं आहे. पण शरद पवारांची हवा नाही राहिली या निवडणुकीत असं म्हटलं जातं. हवा नाही आहे, याची आहे, कार्यकर्ते आहेत ना. वरती अरुण गिरे 420 लीड होतं आमच्या या गावात कुणाला? निकम साहेबांना. हां. मग ते आता तवा नव्हतंच ना, वेगळीच होते ना दोन्ही राष्ट्रवादी. मग आता ते लीड राहील का आता? आता राही नसते. आणि वरती विवेक वळसे पाटील विरुद्ध अरुण गिरे, राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना. अरुण गिरे आता शिवसेनेत आलेत राष्ट्रवादीकडून. ते म्हणतात अरुण गिरेंनी पक्षप्रवेश म्हणजे पक्ष बदलायला नको होता, त्याचा त्यांना फटका बसेल असं म्हणताय. आता हे सगळेच बदलाबदली चालूच आहे, काही आपल्या इथंच नाही ना. आता हे सगळीकडेच आहे. त्याला काय आता कशी होईल लढत अरुण गिरे विरुद्ध विवेक वळसे पाटील? आता हे सगळे ज्याच्या त्याच्या याच्या वहीनच. त्याच्यावर कोण इकडे कोण आले लीड निघेल काय वाटतं तुम्हाला? आता लीड आरंभ भावलाच निघा पाहिजे. अरुण गिरेंची काही कामं आहेत? काम आहेत, बरीचशी कामं आहेत. ते उपाध्यक्ष असताना काय कामं केले तिकडे? आता कामं ज्याची सत्ता असते त्याची कामं होती. कामं आता काय पण ते आता सत्ता पक्षाचेच उमेदवार आहेत ना शिवसेनेच्या. आता सत्यापरिश नाहीच ना. पहिली निवडणूक लागली आहे, कशी लढत होईल? लढत एकच नंबर होणार. कशी पण? अटीतटीची होणार दोन्ही. शिंगवे गाव कोणासोबत जाईल? शिंगवे गाव देवदत्त निकम सांगेल त्यांच्यासोबत जाईल. देवदत्त निकम सांगतील त्यांच्यासोबत. का बरं देवदत्त निकम सांगतील त्यांच्यासोबत? का तर गावात काय झाले माहिती का, म्हणजे जी मुलं कामाला लावायची, गरिबाची मुलं कारखान्यावरती, आणि आता बघा तुम्ही कोणचे नातेवाईक शरद बँकेत कामाला आहे, कोणचे नातेवाईक PDC बँकेत कामाला आहे. म्हणजे जे गावचे मेन कार्यकर्ते, त्यांचे नातेवाईक, त्यांचे जवळची लोक ती बँकेंनी कामाला आहे. आणि आमच्यासारख्या गरिबाची मुलं कुठं पराग कारखान्यावर 9,000 पगार त्यांना, इथून जायला यायला त्यांना 100 रुपयाचं पेट्रोल, म्हणजे त्यांना राहतो 6,000. म्हणजे जो गावात जो मोठा कार्यकर्ता आहे, जो नेता आहे, त्यांचे घरातले किंवा त्यांचे नातेवाईक बँकेत 25-30 हजार पगार आहो. आणि आमच्यासारख्या गरिबाच्या पोरांना सांगायचं तुम्हाला कारखान्यावर कामाला लावतो, तुम्हाला हे करतो, त्यातून मतदान घ्यायचं आणि 6 महिने कारखाना संपला का त्यांना काढून टाकायचं. अशी यांची इंडस्ट्री. म्हणजे फक्त हे गाव कारभार यांचा फायदा घेते, सर्वसामान्याचा घेत नाही. त्याच्यामुळे आमचं गाव हे सर्वसामान्यांचं आहे. ते अरुण भाऊ आणि श्वेताताई मागं ठामपणे उभे राहणारे, यांच्या बोलथापांना, गाव कारभाऱ्यांच्या बोलथापांना बळी पडणार नाहीत.
का तर गाव कारभाऱ्यांनी इथून मागं फसवलेलं आहे लोकांना. काय करायचं, आपलं नातेवाईक बँकेंनी कामाला आणि सर्वसामान्याची पोरं कुठं या कारखान्यात कामाला. यांना किती 8,000 9,000 पगार. आज बाईला 400 रुपये रोज झाला आणि पोरांना 300 रुपये रोज. म्हणजे शेतकऱ्याच्या पोरांची किंमत काय? म्हणजे सर्वसामान्याला या तालुक्यात न्याय हा नाही एक मुद्दा झाला. दुसरा कोणता मुद्दा आहे? दुसरा कोणता मग? म्हणजे आता ह्या मुद्द्यावर एक तुम्हाला वाटतं म्हणजे मतदान गाव विरोधाचं, गावातलं विरोधाचं आहे. दुसरा कोणता असा मुद्दा आहे का तो मुद्दा पाहून लोक सत्ताधाऱ्यांना मतदान नाही करणार? सत्ताधाऱ्यांना म्हणजे घराणीशाहीला काटाळलेली आहे लोक आणि घराणीशाहीला काटाळलेली लोक, त्याच्यामुळं लोक त्यांना मतदान करणार नाहीत. आणि बंटी दादा कधी कोणत्या सुखादुःखात नाही, कोणत्या दशकिऱ्याला नाही, माहितीला नाही. आम्ही निकम साहेब आदेश देतील, निकम साहेब बोलतील त्याच्या मागं आम्ही ठामपणे उभे. आम्हाला निकम साहेब अरुण भाऊ आणि श्वेताताईचं काम गावातून पूर्णपणे करायचं. आम्ही त्याच्यामुळे श्वेताताई यांचं काम करणार आहे. आणि निकम साहेब कोणची दशकिऱ्या असू, कोणचं मैत असू, सगळ्यांच्या सुखदुःखात असतात. हे 5 वर्षात एकदा निवडून गेले का यांचं सुखदुःख नसतं. फक्त मोठालेंच्या लग्नाला यायचं, गरिबाच्या लग्नाला यायचं नाही, मोठालेंच्याच दशकिऱ्याला यायचं. यांचं हे असिस्टंट दृष्टी आहे, त्याच्यामुळे लोक यांना मान्य करणार नाहीत. ही लोकांची विकास केला. विकास कोणताही पक्ष येतो, विकासाला कोणताही पक्ष जर आला निवडून, कोणी जिल्हा परिषद सदस्य, तिकडे दरेकर साहेब निवडून आले, तिकडे विकास झाला नाही का शिवसेनेची वती. इथं आले यांचा विरोधातला असला ज्याच्यात दम आहे तो जिल्हा परिषदमधून निधी आणणारच. अरुणभाऊ मागे राष्ट्रवादी उपाध्यक्ष त्यांनी निधी आणलायच ना, त्यावेळेसही कामं केल्यातच. तुमच्या गावात काही कामं केली होती का त्यांनी? हा, अरुणभाऊनी बरीचशी कामं केली होती माध्यमातून त्यांच्या. वळसे पाटलांनी वळसे पाटलांनी केलेत ना कामं कुणी करणार. आज जुन्नरचा आमदार कोणता आहे? शिंदे गटाचा आहे, तोही काम करतो, कोणत्याही गटाचा आहे. पण माणूस आम्हाला पसंत नाही. लोकांना घराणीशाही संपवायची. पंचायत समितीला कोण सदस्य होतं? पंचायत समितीला हे होतं तो गवारी साहेब. तो काय म्हणला होता पारगावच्या भाषणात, तुम्हाला एक ऑफिस खोलून देतो इथं, तुम्हाला गोडेगावला यायची गरज नाही. ऑफिस तर राहिलं बाजूला. तो गवारी साहेबच आमच्या गावात 5 वर्ष आला नाही, संजय गवारी. पारगावच्या भाषणात त्यांनी सभेत सांगितलं होतं 7 वर्षापूर्वी, 7 ते 8 वर्षापूर्वी इलेक्शन झाली होती. त्याचा काही परिणाम होणार ना? यांचं काहीच नाही. यांचं फक्त इलेक्शन झालं का जायचं. यांना गरिबाचं काही घेणं नाही. गरिबाच्या सुखादुःखात हे येती नाही. आणि लोकांना गरिबाच्या सुखादुःखात आलं तरच तो माणूस पसंत येईल. चेअरमन साहेब सुखादुःखात होते म्हणून आमच्या गावातून 422 मताचं लीड दिले. आणि त्याच्यापेक्षाही आता आम्ही जास्त देणार अरुणभाऊला आणि श्वेताताईला. शिंग्यामध्ये आपण आहोत, लोकांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. सर्वच पक्षाचे कार्यकर्ते गावामध्ये प्रचारासाठी आलेले आहेत, त्यामुळं आपल्याला सर्वच बाजूचा कल ऐकायला भेटतोय. निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे. शिंगे परिसर कोणासोबत जाईल? पंचायत समिती का जडबी? पंचायत समितीला कोणासोबत जाईल? जिल्हा परिषदला कोणासोबत जाईल? पंचायत समितीला शेतात किरण ढोबळे. का बरं त्यांच्यासोबत जाईल? अहो ते काय नाही, एक शेतकरी कन्या आहे ती, आणि ती शेतीच्या इन्कममधून तिने गावाला जवळजवळ ना 2-2.5 लाख रुपये 2 महिन्यापूर्वी दिले. शाळेला आता साकोरीमेळा शाळा असेल, तिथं मुलांचा प्रश्न होता बुवा, तिथं शाळेत कंपाऊंड नव्हतं. तिने स्वतः 31,000 रुपये वैयक्तिक दिलं. आमच्या वयरनं त्याच्या मंदिराला 51,000 रुपये दुरुस्ती करता दिलं. बैलगाठ अजून चालू नाही, बैलगाडा घाट, तिच्याकरता 51,000 रुपये दिलं. वैयक्तिक चांगले दानशूर. तिने वैयक्तिक दानशूर तिने स्वतःच्या कमाईतून दिलेलं आहे. त्याच्यामुळे गाव शेतात मागं भक्कम आहे. आणि वरती जिल्हा परिषद जिल्हा परिषदेमध्ये काय होईल? अरुणगिरे आणि वळसे पाटलांमध्ये अरुणगिरेवर का बरोबर अरुणगिरे तुला वाटतं? अरुणगिरे मागं म्हणजे अरुणगिरे सध्या आता देवदत्त साहेबाच्या पॅनलमध्ये महाविकास आघाडी. आणि देवदत्त साहेबांनी कारखान्याकरता आता एक शासनाला 182 रुपये आम्हा सगळ्यांना एका टनामागं दिलं. आज माझा 100 टन ऊस आहे. मला 18,200 भेटलेच ना, ते नसतं यांनी दिलंच नसतं. कांद्याचं आंदोलन कोणी केलं? देवदत्त साहेबांनी कांद्याचं आंदोलन केलं ना. हे सत्ताधारी असून हे काय करते नाही? आम्हाला शेतकऱ्याचे आम्हाला कुठून 2 रुपये येईल? शेतकऱ्यांचं परपंच मुळात कसं असतात, तळागाळातलं असतात. आम्हाला जो मदत करीन बा, जो आमच्याकरता लढून, त्याचं आम्ही काम करणार. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. निवडणूक लागलेली माहिती आहे का? निवडणूक लागलेली माहिती आहे का? निवडणूक लागलेली माहिती आहे? माहिती आहे. कोण उमेदवार आहे जिल्हा परिषद? अरुणभाऊ गिरे, श्वेताताई ढोबळे. निवडणूक रंगतदार आहे, दोन्ही तुल्यबळ उमेदवार आहे. विधानसभेसारखी लढत होईल का काही वेगळे पण असेल लढतीत? आता अरुणभाऊ येतील निवडून असं वाटते,
कारण की समोरच्या उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी आमच्या गावात एक मत मागायला सुरुवात केली फक्त जेडपीसाठी. खालच्या उमेदवारांना त्यांनी सोडूनच दिलेलं आहे. पराभव जवळ दिसल्यामुळे असं करत असतील ते. का बरं खालच्या उमेदवाराचं का मागत नाही? काय आता माहिती नाही, त्यांचा विषय तो. एकच मत मागतात ते जेडपीसाठी. विवेक वळसे पाटलांनी या भागात कामं केलेत का? काम आम्हाला आता गुडघ्या एवढ्या खड्ड्यांमधून घरी जायला लागत आहे, मग ही कामं केलेली आहेत त्यांनी. त्यांनी बरीच कामं केलेली, त्यांच्या कार्यकर्त्यांनी लिस्ट दाखवली, बरीच कामं केलेली आहेत त्यांनी. आता ते त्यांनी वैयक्तिक नाही केलेली, त्यांचं वैयक्तिक एक पण काम नाही. असं त्यांनी कुठं वैयक्तिक 1 रुपया दिला आमच्या गावात असं त्यांच्या कार्यकर्त्यांनी दाखवायचं. यांनी वैयक्तिक स्वतःच्या याच्यातून 1000 रुपयाची 2000ची देणगी दिली आणि त्यांनी आमच्याकडून लागलंच तर 1000चं बक्षीस घेऊन जायचं. आणि खाली पंचायत समितीची लढत कशी होईल? श्वेताताई डोबळे 100% विजय होतील. सुनंदा डोबळे का नाही येणार? आता त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या त्या समोरच्या उमेदवारासाठी मतच नाही मागते, तर ती कशी काय निवडून येईल? पण मतं मागणार का असं लोक ठरवतात ना. लोक ठरवतात, पण लोकांपर्यंत जायला लागतं ना प्रचार करत. अजून या भागातल्या कोणत्या समस्या आहेत की त्या सुटलेल्या नाहीत? समस्या आहेत, सुटायचा काय विषय? काय काय समस्या? पाणी येत नाही लोकांना जायला, घरी जायला. आम्हालाच वैयक्तिक घरी जायला रस्ता चांगला नाही, खड्ड्यांमधून जायला लागते. भरपूर समस्या आहेत. निवडणूक लागलेली माहिती आहे का? आहे ना. उमेदवार कोण आहेत? जिल्हा परिषदसाठी कोण उमेदवार आहे? अरुण भाऊगिरे. त्यांच्या विरोधात विवेक वळसे पाटील आहे, किरण वाळुंजे. तिरंगी लढत होते, भाजप पण आहे. मग कशी लढत होईल? अरुण भाऊ निवडून येणार. का बरं येतील निवडून वाटतं? मग ते पहिले अध्यक्ष होतेच ना आता त्याच्यामुळे पहिले त्या टायमाला कामं चांगली त्यांची, मग लोक देणार निवडून परत. कामं केलेलीच आहेत ना त्यांनी ऑलरेडी पहिली. मग आता ते कामं करणारच ना जोमानी पुन्हा करतो. हां. खाली पंचायत समितीला पंचायत श्वेताताई डोबळे. आणि सुनंदा डोबळे आहेत घड्याळाचे उमेदवार. ते त्यांना मी ओळखीत नाही. भाजपचा पण उमेदवार आहेत. ते नाही ओळखीचे आपल्या. म्हणजे ओळखीचा फायदा होतो का निवडणुकीत? होतो ना. अजून काही नागरिकांची निवडणूक लागली आहे, आता तुमच्या अनुभवानुसार कशी होईल ही लढत? निवडणूक एकतर्फी होईल. कोण येईल निवडून? अरुण भाऊ. विवेक वळसे पाटील आहे पुढे. विवेक वळसे पाटील एवढा आमदार असताना हे गावाने 450 मताची पिछाडी केली साहेबांना, तर आताचा आमचा अंदाज आहे का 700-750 मतं वाढवा मिळतील. पण विवेक वळसे पाटील सोज्वळ व्यक्तिमत्व आहे. कधी लोकांच्या कामात आहे का? कधी कोणत्या दसकिऱ्याला आहे का? तिच्या गावात तो कधी कोणत्या तरी मैत्रीला दसकिऱ्याला नसतोय. पण उपाध्यक्ष असताना त्यांनी चांगली कामं केली. काय कामं केली? लोक म्हणतात 40 वर्ष 30 कामं दाखीचा नाव साहेब आम्हाला तुम्ही. आता इथे हा रस्ता केला सांगितलं, केला रस्ता. बरं पदही भोगलेतच ना तुम्ही का बिनपद? आता यांच्याकडे जर अरुण भाऊ ज्या टायमाला पद होतं त्या टायमाला अरुण भाऊची कामं भरपूर होतीच ना. काय काम होती या परिसरामध्ये? अरुण भाऊच्या माध्यमातून आढळराव पाटलाच्या माध्यमातून गोडेमाळ्याच्या रोडला जवळजवळ 1.5 कोटी रुपये का अरुण भाऊजींच्या माध्यमातून आलेले, ते कधी विसरूच शकत नाही ना आम्ही लोक. पण आढळराव पाटील तर आता घड्याळाकडे ते अरुण गिरेंच्या विरोधात प्रचार करणार. मग दादाचं प्रायश्चित्त भेटलं ना. दादाला मंत्र तर त्याचं शेत निवडून आणता आलं का? तिकडे गेले काय होतं हे दादाला माहिती आहे. त्यामुळं दादाचा कचरा कोणी केला? त्याच लोकांनी केलेला आहे हे दादाला कळायला होतं. इथं नाही, ह्या गावात करिश्मा चालत नाही. आता ह्या गावात एका बाजूला पैशाचा करिश्मा चालवतो. आता पैसे घेऊन आता गेल्या बाहेरला त्यांनी वाटलेला पैसा आम्हाला 2-3 लाख रुपये आमच्या घालत यातलं आमच्या कार्यकर्त्याला आलेले पैसे आम्हाला देऊन टाकले. का बरं? का मग त्याला ते नकोच आहे ना. आता आमचा एक अंदाज असा आहे का ह्या बाहेरला 700-750 मताची आघाडी भावना राहील. खाली पंचायत समितीला एकतर्फे सीट निघणारी डोबळेबाई स्वतः. का बरं? अहो खरीच ती 4-5 महिन्यापासून ती कामाला लागलेली आणि पुढे गेली का प्रेमाने बोलणं तो तिचा नाद नाही करायचा. ती तर मी तर म्हणून जी सीट निवडून येतील ना त्यात ती 1 नंबरला असेल. 1 नंबरला असेल ती. हे अरुण भाऊचं समर्थन करतायत, श्वेताताईचं समर्थन करतायत. पण अनोखी युती आंबेगावमध्ये शरद पवारांचा पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना 3 पक्ष एकत्र झालेत. त्याला स्वीकारतील का लोक? 100%. का बरं स्वीकारतील? काम चांगलं आहे. अरुण भाऊचं काम उपाध्यक्ष असताना काम चांगले. श्वेताताईंनी पण त्या ठिकाणी सरपंच पद पारगाव ठिकाणी लोकनियुक्त सरपंच असताना त्या ठिकाणी
लोकांच्या सुखादुःखात त्या ठिकाणी सहभागी झालेले आहे. भाऊ सुखादुःखात सहभागी झालेले आहे. समोरचे उमेदवार कधी कोणत्या याच्यात कशातच नाही त्यांना लोकांनी सहानुभूती कशी द्यायची बुवा, काय कारण सहानुभूती द्यायची. आमच्या शिंगव्यात तरी सहानुभूती काही भेटू शकत नाही. आणि या ठिकाणी लाभार्थी गँग मोठी हे करून ठेवलेली आहे त्यांनी ह्या ठिकाणी. आणि लाभार्थी गँगच या ठिकाणी बाईट वगैरे आले का, कोणी पत्रकार आले का त्यांनीच बाईट द्यायच्या, त्यांनाच हे करायचं आणि त्यांनी म्हणायचं आम्ही एवढी कामं केली तेवढी कामं केली. पण ही कामं लाभार्थ्यांची झाली आहेत का नेत्यांची झाल्यात हेच आम्हाला काही कळत नाही अजून इथं शिंगव्यात. आणि शिंगव्यात म्हणतात खूप विकास झाला आहे, पण आम्हाला अजून काही विकास दिसनी. हा लाभार्थ्यांचा विकास झाला आहे की नेत्यांचा विकास झाला आहे हे आम्हाला अजून कळाया मार्ग नाही शिंगव्यात. त्यामुळं या ठिकाणी आम्ही आता पर्याय निवडलेला आहे भाऊ आणि पंचायत समितीला सुरेताताई ढोबळे. अरुण गिरेंनी पक्ष बदललाय, त्याचा काही तोटा होईल का त्यांना? अजिबात नाही होणार. भाऊचं गुडविल या ठिकाणी शिंगे गावात खूप चांगलं आहे. आणि भाऊनी पहिलं लोकांनी त्यांना मतदान केलेलं, त्यामुळे भाऊचा या ठिकाणी चांगला दांडगा संपर्क आहे शिंगव्यात. पक्ष बदलायचा काय फरक नाही पडणार? अजिबात नाही. आम्ही या ठिकाणी विधानसभेला निकम साहेबाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी 422चं लीड या ठिकाणी नेलं आहे. आमचं टार्गेट आहे 500 क्रॉस करण्याचं. म्हणजे कुणाला देणार लढ तुम्ही? भाऊला आणि सुरेताताई ढोबळेला. शक्य आहे का ते? 100% करून दाखवणार आम्ही. कशाच्या जेवर करणार तुम्ही? आमचं जे गुडविल आहे ना, आम्ही या ठिकाणी प्रत्येकाशी जनसंपर्क केलेला आहे. आम्ही आता प्रत्येक घर टू घर आम्ही या ठिकाणी मतदान प्रचार करून या ठिकाणी आलेलो आहे. आणि आता परत या ठिकाणी जाणार आहे परत. आपण शिंगव्यामध्ये होतो आणि येथील नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. दोनही बाजूंच्या प्रतिक्रिया निघत आहेत. विवेक वळसे पाटलांसाठी त्यांचे कार्यकर्ते आग्रहीत, तर अरुण गिरेंना मानणारा वर्ग या ठिकाणी आग्रही दिसतोय. श्वेता ढोबळेंनी कामं केलेत. वैयक्तिक स्वरूपात श्वेता ढोबळेंनी आर्थिक मदतही गावाला केलेली आहे असाही सूर निघतोय. सुनंदा ढोबळे पारगावचे उपसरपंच असताना त्यांनी काम केले, त्या कामाचा प्रभावही त्यांच्या निवडणुकीवर पडेल असं बोललं जातं आहे. म्हणूनच जिल्हा परिषदेला लढत आहेत, तर पंचायत समितीलाही उमेदवार आहे. त्यामुळं भाजप किती मतं घेत आहे आणि भाजपचं काय गणित असणार आहे याच्यावरही या गावचं राजकारण ठरेल असंच वाटतंय. आज इथेच थांबू, उद्या भेटू नवीन भागात. आपण पाहत राहा वास्तव मराठी. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.